कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मऊ मोकळी साबुदाण्याची खिचडी। चला तर मग खिचडी कशी करायची ते पाहू। त्यासाठी मी घेतला आहे 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, अख्खे शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ, जिरे, लिंबू। गॅसवर कढई ठेवली होती, आता गरम झाली आहे। त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकलं। तेल तापत आहे तोपर्यंत मी इथे एक बटाटा चिरून घेतला। बटाटा चिरल्यानंतर लगेच तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। बटाटा चांगला तेलामध्ये 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। बटाटा चांगला परतला की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे चांगले परतले की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। मिरची चांगली तळल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। त्यासाठी साबुदाणा भिजवताना 2-3 वेळेस स्वच्छ हाताने चोळून साबुदाणा धुवायचा आहे। साबुदाणा धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरती 1 इंच पाणी ठेवायचं आहे, त्याच्यामुळे साबुदाणा चांगला भिजतो। साबुदाणा चांगला भिजल्यामुळे मोकळा मोकळा होतो आणि खिचडीसुद्धा छान होते। साबुदाणा चांगला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे चांगलं 2-3 वेळेस हलवून घ्यायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण वरती लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बुडापर्यंत हलवून घ्यायचं आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ काढायची आहे। 2-3 मिनिटं झालेली आहेत, छान वाफ आली आहे। आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। मस्त मऊ मोकळी अशी साबुदाणा खिचडी तयार झाली आहे। ही खिचडी दही किंवा लिंबू शेंगदाण्यासोबत मस्त गरमागरम खायची आहे। साबुदाण्याची खिचडी करत असताना थोडंसं दूध टाकायचं, कारण त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी मोकळी मोकळी होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला